नमस्कार, मी आचल न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयाच्या टॉप 10 घडामोडी. सरकारच्या 3 नव्या फौजदारी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून या कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी शेतकऱ्यांकडून देशभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिल्लीला जोडणाऱ्या सीमेवर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलंय. या दिवशी ट्रॅक्टर मोर्चासह नव्या फौजदारी कायद्याच्या प्रती जाळण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणाऱ्या यात्रेला मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करत गेल्या वर्षापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन उपोषण करतायत. मात्र त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होताना दिसतोय. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेत राज्यात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केले. येत्या 25 जुलैला दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. दिंडोरीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी शरद पवारांनी हालचाली सुरू केल्यात. शरद पवारांच्या पाठोपाठ आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर 2 दिवसातच जयंत पाटील नाशिकमध्ये येणार असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसल्याचे दिसून आले. प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. मुळशीतील शेतकऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी खेडकर यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने काल दिले. त्यामुळे त्यांना येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान मनोरमा खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौढ न्यायालयात अर्ज दाखल केलाय. पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोयता गँगच्या गुंडाने एका तरुणाला भर रस्त्यात मारहाण केली आहे. इतकंच नाही तर कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी तरुणाची 14,000 रुपयांची रोकड देखील लुटून नेली आहे. हा धक्कादायक प्रकार गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडला. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीनं धोक्याच्या इशारा पातळी ओलांडलीये. रस्त्यात पाणी आल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या 23 आणि 24 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. दरम्यान स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले. गेल्या 13 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे पुन्हा एकदा चाळण झालेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी महामार्गावरील तात्पुरत्या स्वरूपात बुजवलेल्या खड्ड्या पुन्हा वाहून गेल्याने महामार्ग तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे अनेकदा खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनच पलटी होताना दिसत आहेत. महामार्गाबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे प्रवाशांची फसवणूक करतायत का असा सवाल आता प्रवासी आणि स्थानिक करतायत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. आज देखील मुंबई पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. तसेच रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून पवनी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. तालुक्यातील आसरगाव पाणी शिरून गावाला तळ्याचे स्वरूप निर्माण झालंय. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता बचाव पथक पोहोचलंय. आता वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.